मॅनिक्युअर थेरी प्रेझेंटेड बाय स्मिता विथ स्मिताज ब्युटी वर्ल्ड, जिथे तुम्हाला मिळणार आहे नॉलेज, पॅशन, कॉन्फिडन्स आणि सक्सेस. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनिक्युअर थेरी पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. ज्या बिगिनर्स मुली, महिला आहेत ज्यांना ब्युटी पार्लर कोर्स शिकण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. आणि मॅनिक्युअर कसं करावं आणि त्याबद्दलची पूर्ण डिटेलमध्ये थेरी आणि माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये शिकता येणार आहे. चला तर मग मॅनिक्युअर थेरी आपण किंवा मॅनिक्युअरचा आजचा जो काही आपला व्हिडिओ आहे तो आपण जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया इंट्रोडक्शन टू मॅनिक्युअर, म्हणजे मॅनिक्युअरची थोडक्यात ओळख जाणून घेणार आहोत. मॅनिक्युअर म्हणजे काय? तर मॅनी म्हणजे हँड आणि क्युअर म्हणजे काळजी, म्हणजे हातांची काळजी घेणारी ही एक ट्रीटमेंट असते. म्हणजेच हातांचं आणि नखांचं सौंदर्य चांगलं राहावं यासाठी ही ट्रीटमेंट प्रत्येक ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये प्रोव्हाइड केली जाते. आणि ही इजिप्शियन लोकांकडून आलेली ही ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये हातांची आणि नखांची काळजी घेतली जाते. ही त्यांच्याकडून सुरुवात झालेली ही एक टेक्निक आहे, पद्धत आहे, असंही आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर याच्यामध्ये आता मॅनिक्युअर बरोबर नेल आर्ट सारख्या सुद्धा ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात. नेक्स्ट आपण जाणून घेणार आहोत बेनिफिट्स ऑफ मॅनिक्युअर, म्हणजे मॅनिक्युअर करण्याचे काय काय फायदे असतात. यात सगळ्यात फर्स्ट आहे इम्प्रूव्ह नेल हेल्थ. म्हणजे काय? तर या मॅनिक्युअरच्या ट्रीटमेंटमुळे नखांची जी ओव्हरऑल हेल्थ आहे किंवा हँडची जी हेल्थ आहे ही इम्प्रूव्ह होते. म्हणजे काहींच्या नखांना डॅमेज असेल, स्प्लिटिंग असेल, तर अशा टाईपचे जे काही नेल्स आहे तर त्यापासून प्रिव्हेंट मॅनिक्युअर काय करतं, या डॅमेजपासून नखांना प्रिव्हेंट करण्याचं काम करतं. म्हणजे ओव्हरऑल नेलची हेल्थ ही इम्प्रूव्ह करण्याचं काम या मॅनिक्युअर टेक्निकद्वारे केलं जातं. नेक्स्ट आहे प्रिव्हेंट इन्फेक्शन्स. आता अनेकांना नखांशी रिलेटेड काही इन्फेक्शन्स सुद्धा असतात किंवा होऊ शकतात. तर त्यामुळे जे काही अँटीबॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन आहे त्यांच्यापासून बचाव होतो या ट्रीटमेंटमुळे. म्हणजे इन्फेक्शनपासून नखांना आणि हँडला प्रिव्हेंट केलं जातं या मॅनिक्युअर टेक्निकमुळे. त्याचबरोबर याच्यामध्ये आहे इन्क्रीज ब्लड सर्क्युलेशन. मॅनिक्युअर केल्यामुळे जो हातामधील यामध्ये मसाज असतो, मॅनिक्युअरमुळे एक्सफोलिएशन असतं, त्यामुळे नखांना आणि हातांना व्यवस्थित मसाज मिळाल्यामुळे जो एक ब्लड फ्लो वाढत असतो हातांमधील, त्यामुळे त्या ओव्हरऑल हँड आणि नखांचं जे आरोग्य आहे ते इम्प्रूव्ह होतं, आरोग्य नखांचं सुधारतं. नखांमधील जो पातळपणा आहे, थिन काहींचे नेल्स असतात, तर तो प्रॉब्लेम याच्यातून दूर होऊन त्या नखांना स्ट्रेंथ मिळते. म्हणजे यामध्ये ब्लड सर्क्युलेशन हातांचं आणि नखांचं चांगलं होतं. त्याचबरोबर याच्यामध्ये आहे डिटॉक्सिफाईज द स्किन. म्हणजे अनेकांची स्किन ही खूप अशी रफ झालेली असते, हँडची स्किन, आणि ज्या काही त्यावरील डेड स्किन सेल्स असतात ते यामध्ये रिमूव्ह होतात. कारण याच्यामध्ये स्किनचं एक्सफोलिएशन होत असतं हातांचं. त्यामुळे हातांची स्किन ही डिटॉक्सिफाईज होते आणि हँड आणि नेल्स हे यांची हेल्थ इम्प्रूव्ह होते. त्याचबरोबर आहे मॉइश्चरायझेस ड्राय स्किन. म्हणजे काय? तर अनेकांना ड्राय स्किनचा प्रॉब्लेम असतो किंवा एखाद्याचे हँड खूप जास्त ड्राय असतात. तर त्यामुळे या ट्रीटमेंटमुळे, मॅनिक्युअरच्या ट्रीटमेंटमुळे पूर्ण ओव्हरऑल हातांना मसाज, एक्सफोलिएशन, हातांचं जे काही क्लिनिंग आहे, ट्रिमिंग आहे, पूर्ण ओव्हरऑल हँड आणि नखांचं जे काही आहे याच्यात ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे या हातांना जे काही मॉइश्चरायझर आहे किंवा नखांना जे काही मिळणारे नरिशमेंट आहे ते या मसाजमधून मिळत असतं मॅनिक्युअरच्या. त्यामुळे ओव्हरऑल जो स्किनचा ड्रायनेस आहे तो कमी होतो आणि स्किनला आणि नखांमध्ये एक जो स्किनला आहे ते मॉइश्चरायझर मिळतं आणि नखांमध्ये जे नरिशमेंट होतं नखांचं, त्यामुळे ती स्किन ड्राय होत नाही हातांची. आणि ओव्हरऑल या मॅनिक्युअर ट्रीटमेंटमुळे हातांचा ड्रायनेस कमी होतो आणि जे काही प्रॉब्लेम्स आहे नेल्स आणि हातांशी रिलेटेड ते दूर होण्यास मदत होत असते. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ
मेनिक्युअर म्हणजे मेनिक्युअरचे प्रकार आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात जो पहिला प्रकार आहे तो आहे बेसिक मेनिक्युअर. त्यालाच रेग्युलर मेनिक्युअर असे सुद्धा म्हटलं जातं. जे नियमितपणे जास्तीत जास्त प्रमाणात हे बेसिक मेनिक्युअर ब्युटी पार्लरमध्ये महिला त्याची डिमांड करतात. आणि याच्यामध्ये जे बिगिनर्स महिला आहेत किंवा जे रेग्युलर ज्यांना फक्त मेंटेनन्स ठेवायचा आहे नखांचा, हातांचा किंवा एक नॅचरल लुकिंग नेल्स त्यांना हवेत, तर अशा क्लायंटसाठी बेसिक मेनिक्युअर तुम्ही सजेस्ट करू शकता. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण नेल्सची ट्रिमिंग, शेपिंग, बफ करणं आलं नेल्सला, पाण्यामध्ये वॉर्म वॉटरमध्ये हँड सोक केले जातात, क्युटिकलला पुश केलं जातं, ट्रिम केलं जातं, मसाज असतं, एक्सफोलिएशन असते. त्याचबरोबर नेल पॉलिश आहे, बेस कोट आहे, टॉप कोट आहे, या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड असतात. आणि त्यामुळे जास्तीत जास्त महिला याची डिमांड करतात आणि हे नेहमी चालणारी ही बेसिक मेनिक्युअरची ही डिमांड आहे किंवा एक ट्रीटमेंट असते. तसेच नेक्स्ट जे मॅनिक्युअर आहे ते आहे फ्रेंच मॅनिक्युअर. यालाच क्लासिक मॅनिक्युअर असे सुद्धा म्हणतात आणि याच्यामध्ये एक एलिगंट असा नेलला लुक दिला जातो. म्हणजे जे नेल्सचे टिप आहेत वाढलेले, ज्याला फ्री एज म्हटलं जातं, तर ते जे वाढलेले नेल्स आहे त्या भागावरती फक्त व्हाईट कलरची नेल पेंट यूज केली जाते आणि ओव्हरऑल जे नेल्स आहे त्याच्यावरती, त्या नखावरती शिअर पिंक कलरची किंवा न्यूड पॉलिश जी असते किंवा एक जो टॉपकोट असतो ग्लॉसी, तो यूज केला जातो आणि ते फ्रेंच मॅनिक्युअर फिनिश केलं जातं. आणि ओव्हरऑल ह्याची जी क्लिनिंगची प्रोसेस आहे ती बेसिक मॅनिक्युअरपासून स्टार्ट होऊन नंतर त्याला एक एलिगंट नेल लुक असा या मॅनिक्युअरमध्ये प्रोव्हाइड केला जातो. नेक्स्ट आहे जेल मॅनिक्युअर. जेल मॅनिक्युअर हे जास्त लॉंग लास्टिंग इफेक्ट त्या नखांना देतं, कारण याच्यामध्ये ग्लॉसी फिनिश असते नखांना. त्याचबरोबर जेल बेसच्या या नेल पॉलिशचा यूज करून ज्या नखांवरती तुम्ही मॅनिक्युअर पूर्ण झाल्यानंतर जेल बेसची नेल पॉलिश यूज करून UV किंवा LED लॅम्प खाली ती लेअर जी आहे नेल पॉलिशची ती क्युअर केली जाते, म्हणजे फिक्स केली जाते. आणि जेल पॉलिश ही 2 ते 3 आठवड्यांपर्यंत तुम्हाला लॉंग लास्टिंग असा इफेक्ट देते, त्याला काहीही होत नाही. याची काढण्याची रिमूव्हल टेक्निक जी आहे ती थोडीशी इतर ज्या मेनिक्युअर आहे किंवा नेल पेंट आहे त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी असते. नेक्स्ट आहे स्पा मेनिक्युअर. स्पा मेनिक्युअरमध्ये डीप हायड्रेशन, रिलॅक्सेशन आणि एक ओव्हरऑल हँडची पूर्ण काळजी ह्याच्यामध्ये घेतली जाते. म्हणजे काय, तर याच्यामध्ये बेसिक मेनिक्युअर इन्क्लूड तर असतंच, परंतु याच्यामध्ये एक्सफोलिएशन आहे, मसाज खूप जास्त आहे, एक्सफोलिएशन जास्त केलं जातं, ज्यामुळे पूर्ण ओव्हरऑल हातामधील जो काही ड्रायनेस आहे तो कमी होतो, डेड स्किन निघून जाते. याच्यामध्ये हायड्रेटिंग असे हँडचे मास्क असतात ते यूज केले जातात, जे हातांना हायड्रेटिंग इफेक्ट देतात. त्याचबरोबर पॅराफिन वॅक्ससारख्या ट्रीटमेंटसुद्धा याच्यामध्ये यूज केल्या जातात, ज्यामुळे हातांमधील ड्रायनेस कमी होऊन हँड हे सॉफ्ट होतात. आणि यामध्ये त्याचबरोबर काही इसेन्शियल ऑइल्सचा सुद्धा मसाज करून हे जे स्पा मेनिक्युअर आहे ते फिनिश केलं जातं. नेक्स्ट आहे पॅराफिन वॅक्स मेनिक्युअर. आता ज्यांची एक्स्ट्रीमली ड्राय स्किन आहे, हातांना क्रॅक पडतात लवकर, तर त्या स्किनला डीप मॉइश्चरायझिंगची खूप जास्त गरज असते. तर हे पॅराफिन वॅक्समुळे त्या हँडला एक वॉर्म पणा मिळतो. त्याचबरोबर हे जे वॅक्स आहे हे मेल्ट केलं जातं आणि त्यामध्ये हँडला डीप करून ठेवलं जातं आणि त्यामुळे हातांमध्ये एक वॉर्मपणा निर्माण होऊन त्यानंतर ते पॅराफिन वॅक्समधून हँड बाहेर काढून त्याला कूल केलं जातं, म्हणजे थंड केलं जातं. आणि त्यानंतर स्किनचं जे काही वॅक्स आहे, पॅराफिन वॅक्स स्किनवरील, ते पील करून काढलं जातं. आणि यामुळे असं होतं की जो खूप जास्त ड्रायनेस आहे, एक्स्ट्रीमली ड्रायनेस स्किन आहे, तो ड्रायनेस कमी होतो. हातांना तडे जाण्याचा जो प्रॉब्लेम असतो, क्रॅक पडण्याचा जो प्रॉब्लेम असतो, तो दूर होतो. हातांचं डीप मॉइश्चरायझिंग होऊन हँड सॉफ्ट होतात, स्मूथ होतात आणि त्यांच्यामध्ये रिज्युव्हिनेट असे हँड दिसू लागतात, म्हणजे टवटवीत आणि एकदम सॉफ्ट असा आपले हात दिसू लागतात. त्याचबरोबर नेक्स्ट आहे ॲक्रेलिक मॅनिक्युअर.
ॲक्रेलिक मॅनिक्युअर म्हणजेच आर्टिफिशियल मॅनिक्युअर, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल नेल एक्सटेन्शनचा यूज केला जातो आणि याच्यामध्ये नखांचं जे साईज आहे, जसं की लेंथ आहे, ती लहान किंवा मोठी याच्यामध्ये शॉर्ट किंवा लाँग जर तुम्हाला नेल्स तयार करायचे असतील आर्टिफिशियल, तर ते या ॲक्रेलिक मॅनिक्युअरमध्ये केले जातात. म्हणजेच याच्यामध्ये एक मोनोमर आणि ॲक्रेलिक नावाची पावडर असते. या दोघांचं मिश्रण करून नखे तयार केले जातात, म्हणजे नेल्स तयार केले जातात आणि ते त्याला नखांचा आकार देऊन ते आपल्या नखांवरती फिक्स केले जातात आणि नंतर त्याला पॉलिश केलं जातं. यामुळे असं होतं, की हे ॲक्रेलिक मॅनिक्युअर हे आर्टिफिशियल गोष्टींपासून तयार झालेले नखे असतात. त्यामुळे हे लाँग लास्टिंग इफेक्ट देतात. म्हणजे जर कोणाला नेल्स वाढलेले नाहीयेत, पण त्यांना लांब दाखवायचे आहेत नेल्स आणि त्यांना कुठेतरी फंक्शनमध्ये जायचंय आणि त्यांना नेल आर्ट सुद्धा हवंय, मॅनिक्युअर पण करून हवंय, तर त्यांच्यासाठी ॲक्रेलिक मॅनिक्युअर हे बेस्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट आहे डीप पावडर मॅनिक्युअर. म्हणजे याच्यामध्ये कलरच्या पावडर असतात किंवा कलरच्या ज्या पावडर नेलपेंटच असते, पण ती पावडर स्वरूपातील असते आणि ती त्याच्यामध्ये नेल्सला डिप केलं जातं, बुडवलं जातं आणि UV किंवा LED लाईट जी आहे त्याच्या खाली क्युअर केलं जातं आणि बेसकोट अप्लाय केल्यानंतर ते नेल्स त्या पावडरमध्ये डिप केले जातात. म्हणजे यामुळे असं होतं की लाँग लास्टिंग इफेक्ट मिळतो आणि सगळ्यात शेवटी जे आहे, तर ते ग्लॉसी टॉप कोट यूज करून त्या डीप पावडर मॅनिक्युअरला फिनिश केलं जातं. पूर्ण प्रोसेस ही सेमच असते, परंतु जे काही बेसिक मॅनिक्युअर आहे ते सुद्धा त्याच्यात इन्क्लूड करून तुम्ही डीप पावडर मॅनिक्युअर सुद्धा करू शकता. नंतर आहे रिव्हर्स फ्रेंच मॅनिक्युअर. म्हणजे काय? तर नखांना खूप स्टायलिश दाखवायचं आहे, ट्रेंडी नेलच्या डिझाइन यूज करायच्या असतील, तर त्यावेळेला तुम्ही रिव्हर्स फ्रेंच मॅनिक्युअरचा इथे यूज करू शकता. फ्रेंच मॅनिक्युअर जे काही केलं जातं ते आता फ्रेंच मॅनिक्युअरमध्ये नखांचा जो वाढलेला भाग आहे, फ्री एज ज्याला म्हटलं जातं, त्याच्यावरती व्हाईट कलरची नेल पेंट यूज केली जाते. परंतु रिव्हर्स फ्रेंच मॅनिक्युअरमध्ये ओव्हरऑल पूर्ण नखांवरती व्हाईट कलरची जी नेलपेंट आहे त्याचा यूज केला जातो किंवा मग डिफरंट कलरचे सुद्धा जे कलर आहेत त्याचं कॉम्बिनेशन यूज करून त्या व्हाईट कलरवरती डिझाईन्स तयार केल्या जातात. काही ट्रेंडी डिझाईन्स यूज करून स्टायलिश दाखवलं जातं त्याला. त्यावेळेला ते रिव्हर्स फ्रेंच मॅनिक्युअरमध्ये येतं. नेक्स्ट आहे हॉट ऑइल मॅनिक्युअर. आता हॉट ऑइल मॅनिक्युअर का केलं जातं? तर नरिशमेंट जास्त मिळावी स्किनला, ड्रायनेस कमी व्हावा. काहींचे क्युटिकल खूप ड्राय झालेले असतात, कट झालेले असतात. तर ते क्युटिकल रिपेअर करण्यासाठी, त्यांच्यामध्ये ताकद आणण्यासाठी, नरिशमेंटसाठी आणि स्ट्रेंथसाठी या हॉट ऑइल मॅनिक्युअरचा यूज केला जातो. यामध्ये क्युटिकलला पोषण मिळावं म्हणून याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल आहे किंवा जे बदामाचं ऑइल आहे, म्हणजे आल्मंड ऑइल आहे, व्हिटॅमिनचे ऑइल आहे, यांसारख्या ऑइलचा यूज करून त्याच्यामध्ये नेल्स हे डीप केले जातात काही वेळेसाठी आणि त्यानंतर नेल्स आणि क्युटिकलला जे काही त्या ऑइलमधून पोषण मिळतं, त्यानंतर त्याला मसाज केली जाते आणि नेलपेंट अप्लाय करून हे हॉट ऑइल मॅनिक्युअर फिनिश केलं जातं. नेक्स्ट आहे 3D नेल आर्ट मॅनिक्युअर. आता 3D नेल आर्ट मॅनिक्युअर म्हणजे काय? तर ज्यांना काही क्रिएटिव्ह करायचं आहे, ज्यांना नखांवरती काही डेकोरेटिव्ह, काही नवीन डिझाईन्स करून हव्या आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही 3D नेल आर्ट मॅनिक्युअर सजेस्ट करू शकता. म्हणजे याच्यामध्ये बेस म्हणून तुम्ही जेल, ॲक्रेलिक किंवा डीप पावडर मॅनिक्युअर याचा बेस म्हणून यूज करू शकता. कारण आणि नंतर मग जे बाकीचं 3D नेल आर्ट आहे ते त्याच्यावरती करू शकता. जसे की याच्यामध्ये राइनस्टोन्स, ग्लिटर यांसारख्या गोष्टींचा यूज केला जातो आणि नंतर त्या वरती अप्लाय केलं जातं. त्यामुळे याला 3D नेल आर्ट मॅनिक्युअर असं म्हटलं जातं. परंतु हे करण्यासाठी खूप स्किल आणि क्रिएटिव्हिटी लागते.
तर तुम्हाला जर मॅनिक्युअर ही सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असेल क्लायंटला, तर त्याबरोबर जर तुम्ही वेगवेगळे नेल आर्टचे सुद्धा जर कोर्सेस केले, नेल आर्टचा कोर्स सुद्धा केला आणि ॲट अ टाइम 2 सर्व्हिस जर तुम्ही क्लायंटला सजेस्ट केल्या, तर क्लायंटला सुद्धा ते खूप आवडणार आहे. कारण प्रत्येक स्त्रीला वाटत असतं माझे नेल्स, माझे हँड सुंदर दिसावेत. तर त्यावेळेला तुम्ही मॅनिक्युअर्स या सर्व्हिसबरोबर नेल आर्टच्या ज्या काही सर्व्हिस आहेत त्यासुद्धा त्यांना तुम्ही प्रोव्हाइड करू शकता आणि तुमचा जो काही रेव्हेन्यू आहे तो त्याच्यामधून इन्क्रीज करू शकता. नेक्स्ट आपण जाणून घेणार आहोत अनाटॉमी ऑफ द नेल, म्हणजे नखांची रचना याला म्हटलं जातं. तर ह्या हातांचे जे नेल्स असतात, नख असतात, त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं हे आपण याच्यामधून जाणून घेणार आहोत. कारण एक व्यावसायिक म्हणून, ब्युटिशियन म्हणून तुम्हाला या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण डायरेक्टली नेल्सवरती आणि हातांच्या स्किनवरती काम करत असतो. त्यामुळे आपल्याला नेल्सचं स्ट्रक्चर माहीत असणं खूप गरजेचं आहे. ॲज अ ब्युटिशियन, एक प्रोफेशनल ब्युटिशियन, व्यावसायिक म्हणून. त्याचबरोबर जर तुम्ही पुढे जाऊन स्टुडंटला ॲज अ टीचर म्हणून जर काही शिकवणार असाल, तर नक्कीच तुम्हाला या ॲनाटॉमीचा यूज होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तर जाणून घेऊया स्ट्रक्चर ऑफ द नेल, म्हणजे रचना जाणून घेऊया याच्यामध्ये काय काय असतं नखांमध्ये. तर सगळ्यात अगोदर जो भाग आहे तो म्हणजे फ्री एज. नखांचा जो फ्री एज म्हणजे काय, तर जो वाढलेला भाग असतो, जे वाढलेलं नख असतो त्याच्या समोरचा जो भाग असतो, पांढरट जो भाग असतो बोटाच्या पुढे वाढलेला, तर त्याला, त्या वाढलेल्या नखाला फ्री एज असं म्हटलं जातं. आणि थोडक्यात काय, तर बोटांचं रक्षण करण्याचं काम हा भाग करत असतो, ज्या भागाला आपण वेगवेगळे शेप देत असतो. म्हणजे राऊंड शेप किंवा स्क्वेअर शेप, वेगवेगळे शेप ज्या भागाला आपण देत असतो त्या भागाला फ्री एज असं म्हटलं जातं. तुम्ही पाहू शकता की या डायग्राममध्ये पूर्ण दिलेली आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकता. आता याच्यामध्ये आहे नेल प्लेट. तर नेल प्लेट म्हणजे काय, तर जो डोळ्यांना नखांचा भाग दिसतो किंवा ज्या नखांच्या वरच्या भागाला आपण स्पर्श करू शकतो, जो नखाचा भाग खूप कठीण असतो, हार्ड असतो, त्या भागाला नेल प्लेट असं म्हटलं जातं. आणि त्याच भागावरती आपण नेल पेंट किंवा नेल पॉलिशचा यूज करत असतो किंवा कुठलंही नेल आर्ट त्याच भागावरती तयार करत असतो. आणि हे जे नेल्स आहे हे हार्ड केराटीन पासून बनलेले असतात. म्हणजे काय, प्रथिने असतात, एक कठीण हार्ड प्रथिने असतात, हार्ड प्रोटीन असतं ते. आणि त्यापासून, त्या केराटीन नावाच्या प्रोटीनपासून हे नेल्स तयार झालेले असतात. त्याचबरोबर हे जे नेल प्लेट आहे हे काय काम करते, तर जो नखांचा आतला भाग आहे त्याला, तो खूप संवेदनशील आहे. तो आतल्या नखांच्या भागांना प्रोटेक्ट करण्याचं काम करते. आणि तुम्ही पाहिलं असेल की याच्या आपण फिंगर जर असं प्रेस केली तर तुम्हाला गुलाबी कलरचं जो काही एक ब्लड सप्लाय दिसत असतो, तर तोच भाग म्हणजे नेल प्लेट असतो, जो आपल्या डोळ्यांना सहज व्हिजिबल होतो, ज्याला आपण स्पर्श करू शकतो. नेक्स्ट आहे नेल फोल्ड किंवा नेल वॉल्स असंही म्हटलं जातं. आता नेल्स आहे आणि त्या नखांच्या नेल्सच्या कडेचा जो भाग आहे स्किनचा, तर त्याला जो सभोवतालचा स्किनचा जो भाग आहे त्याला म्हटलं जातं नेल वॉल्स किंवा नेल फोल्ड. कारण हा तीनही बाजूंनी आपल्या त्या जी नेल्स आहे, ती त्वचा, ती सगळ्या बाजूनी प्रोटेक्ट करण्याचं काम करत असते त्या नखांना. म्हणजे काही एक्सटर्नल ज्या काही गोष्टी आहे बाहेरील त्याच्यापासून किंवा डॅमेज होण्यापासून रक्षण करण्याचं काम हे नेल वॉल्स त्या नखाचं करत असतात. नेक्स्ट आहे ल्युनुला. ल्युनुला म्हणजे काय, तर त्याला हाफ मून शेप असं सुद्धा म्हटलं जातं किंवा बेस ऑफ द नेल म्हणजे काय, तर जिथून नखांची वाढ होण्यासाठी सुरुवात होते. तर चंद्रकोर असलेला असा एक हाफ मून टाईप तुम्ही भाग नखाच्या इथे शेवटी पाहिला असेल, जिथे क्युटिकल असतात. तर त्याच भागाला ल्युनुला असं म्हटलं जातं, जो नखांचा बेस असतो. नेक्स्ट आहे क्युटिकल.
क्युटिकल म्हणजे काय, जे सराउंडिंग नखांच्या यू शेपचा जो आपला नखांचा भाग असतो, तर ती जी यू शेपची स्किन असते कडेची, नखांच्या कडेची एकदम पातळ थिन लेअर जी असते, त्यालाच क्युटिकल असं सुद्धा म्हटलं जातं, जी नेल प्लेटच्या पाठीमागच्या साईडला असते. आणि ही जी काही बॅक्टेरिया आहे, संसर्ग आहे, याला रोखण्याचं काम किंवा काही अडथळे असतात, इन्फेक्शन होऊ नये त्याचं काम हे क्युटिकल करत असतात. आणि त्या क्युटिकलला पुश केल्यानंतर नेल्सचा आकार हा मोठा दिसत असतो. तर त्याला पुश केल्यानंतर जे काही ड्राय झालेले, डॅमेज झालेले क्युटिकल आहे, ते आपण हे मॅनिक्युअर करत असताना कट करत असतो. त्या स्किनच्या भागाला आपण क्युटिकल असं म्हणत असतो. नेक्स्ट आहे नेल मॅट्रिक्स. नेल मॅट्रिक्स म्हणजे काय, तर नखांचे रूट, जिथून नखे वाढतात त्या रूटला नेल मॅट्रिक्स असं म्हटलं जातं. जे नखांच्या आतमध्ये लपलेला भाग असतो, त्वचेच्या खाली, जो आपल्याला हाताने स्पर्श केल्यावर कळत नाही किंवा दिसत नाही, त्या भागाला नेल मॅट्रिक्स किंवा नखांचं रूट ऑफ द नेल असं म्हटलं जातं. आणि नेक्स्ट यामुळे काय होतं, की हे इतके स्ट्रक्चर त्या नेल्सचे असतात. आता हे स्ट्रक्चर समजून घेण्याचं कारण काय असतं, तर ज्यावेळेला आपण एक व्यावसायिक दृष्टिकोनातून ज्यावेळेला आपण मॅनिक्युअर करतो किंवा मग नेल आर्ट करतो, तर त्यावेळेला आपल्याला त्या नखाची रचना कशी आहे हे माहीत असणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही होणारे जे काही डॅमेज आहे किंवा आपण क्लायंटवर डायरेक्ट सर्व्हिस करणार आहोत, तर ती सर्व्हिस चुकू नये किंवा त्यामुळे त्या स्किनला किंवा त्या क्लायंटच्या नेल्सवर काही इजा होऊ नये, हा त्याच्या मागील हेतू असतो. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या स्टुडंटला या गोष्टी माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे काय, तर अॅनाटॉमी ऑफ द नेल हे खूप साधं सिंपल जरी वाटत असेल, तरी हे नॉलेज असणं तुम्हाला एक व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप गरजेचं आहे. नेक्स्ट आहे टूल्स अँड प्रॉडक्ट्स. म्हणजे मॅनिक्युअर करण्यासाठी कोणते कोणते साहित्य तुम्हाला लागणार आहे ते जाणून घ्या. तर याच्यामध्ये तुमच्या ट्रॉलीमध्ये नेल क्लिपर, ज्याला नेल कटर सुद्धा म्हटलं जातं, क्युटिकल पुशर, फायलर, बफर, ऑरेंज स्टिक, क्युटिकल कटर, फिंगर डिवायडर, ॲस्ट्रिंजंट, कॉटन, हँड ग्लोव्ज, अँटीसेप्टिक लिक्विड, मॅनिक्युअर शॅम्पू, मॉइश्चरायझिंग क्रीम किंवा लोशन, क्युटिकल क्रीम, बेस कोट, नेल पॉलिश, टॉप कोट, ॲसिटोन, UV किंवा LED लॅम्प, जर जेल मॅनिक्युअर करणार असाल तर. त्याचबरोबर काही नॅपकिन्स, बाउल्स, ज्यामध्ये हात किंवा हँड डिप करता येतील असे बाउल्स. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुमच्या ट्रॉलीमध्ये किंवा जे काही तुम्ही टूल्स यूज करणार आहात त्या मॅनिक्युअर साठी हे सगळे साहित्य तुमच्यापाशी असणे किंवा ते मॅनिक्युअर ट्रीटमेंट करताना एवढे सगळे साहित्य तुम्हाला तुमच्या ट्रॉलीमध्ये खूप गरजेचे असते. तसेच या सर्व साहित्यांमध्ये हँड ग्लोव्ज आणि मास्क लावणं सुद्धा गरजेचं असतं. मास्क तुम्ही लावू शकता तुमच्या स्वतःच्या आणि क्लायंटच्या सेफ्टीसाठी. हँड ग्लोव्जसुद्धा तुमच्या सेफ्टीचंच काम करतं. आणि अँटीसेप्टिक लिक्विड असणं पण खूप मस्ट आहे. कारण या गोष्टींमुळं काय होतं, की हँड ग्लोव्जमुळं तुमच्या हातांचं प्रोटेक्शन होतं आणि एक हायजीनसुद्धा मेंटेन राहतं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, मॅनिक्युअर करताना तुमच्या कामाच्या दरम्यान मास्क आणि हँड ग्लोव्ज असणं खूप गरजेचं आहे तुमच्या आणि क्लायंटच्या प्रोटेक्शनसाठी. आणि अँटीसेप्टिक लिक्विड यासाठी तुमच्याकडं असणं गरजेचं आहे, की ज्यावेळेला सपोज मॅनिक्युअर करताना कधी कधी क्लायंटच्या फिंगरला कट लागू शकतो किंवा थोडंफार इजा होऊ शकतं, तर त्यावेळेला तुमच्याकडे लगेच ते ब्लड येऊ नये किंवा ब्लड जर आलं तर लगेच अँटीसेप्टिक लिक्विड तुमच्याकडे असणे तिथं खूप गरजेचं असतं. नेक्स्ट आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप मॅनिक्युअर प्रोसेस. म्हणजे काय, तर मॅनिक्युअर करण्याची पद्धत आपण जाणून घेणार आहोत. तर याच्यामध्ये स्टेप फर्स्ट आहे किंवा 1 आहे ती म्हणजे प्रिपरेशन. प्रिपरेशन म्हणजे काय, तर तयारी. कुठलीही ट्रीटमेंट करण्या अगोदरची तयारी. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचे हँड्स आहेत ते सॅनिटाईज करून घ्यायचे आहेत. आणि जे काही टूल्स तुम्ही यूज करणार आहात मॅनिक्युअर करण्यासाठी त्यांचं निर्जंतुकीकरण करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे सॅनिटाईज त्यांना सुद्धा करणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर आहे जी नेल पेंट आहे, क्लायंटच्या हँडवरील जी जुनी ओल्ड नेल पॉलिश आहे ती रिमूव्ह करणं खूप गरजेचं असतं. नेक्स्ट दुसरी स्टेप आहे नेल शेपिंग.
कधीही नेलला किंवा हातांना पाण्यामध्ये डिप करण्या अगोदर नेल शेपिंग करणं खूप गरजेचं असतं, म्हणजे नखांना आकार देणे. त्याच्यामध्ये तुम्ही क्लायंटला त्यावेळेला सर्व्हिस करताना विचारणं गरजेचं असतं, की नेल तुम्हाला पूर्ण ट्रिम करायचे आहेत का? किंवा मग फक्त तुम्हाला नेल्सला शेप द्यायचा आहे का? आणि तो कोणता शेप द्यायचा आहे ते त्या क्लायंटला तुम्हाला विचारावं लागतं. त्याचबरोबर नेल्सला फाईल करणं गरजेचं आहे. फाईल करणं म्हणजे ज्यावेळेला आपण नेल्सला शेप देत असतो त्या फायलरने, त्यावेळेला ते वन डायरेक्शनमध्ये फिरवणं किंवा ते यूज करणं गरजेचं असतं. कारण जर तुम्ही मागे पुढे ते फायलरने नेल्सवरती शेप देण्याचा प्रयत्न केला, तर तिथे नखांना स्प्लिट येण्याचे चान्सेस असतात. नखं तुटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे फायलिंग करताना हे नेल्सला एका डायरेक्शनमध्ये फायलिंग करणं खूप गरजेचं असतं. तिसरी स्टेप आहे सोकिंग. सोकिंग म्हणजे काय? तर हातांना तुम्हाला ल्युकवॉर्म वॉटरमध्ये भिजवत ठेवणं किंवा सोक करायला ठेवणं खूप गरजेचं असतं हातांना. 5 ते 10 मिनिट तुम्हाला ते हँड पाण्यामध्ये सोक करणं गरजेचं असतं. आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला त्या मॅनिक्युअर करताना त्या बाउलमध्ये तुम्ही जे 2 बाउल घेता त्याच्यामध्ये हात डिप करता क्लायंटचे, त्यावेळेला तुम्हाला त्या पाण्यामध्ये काही माईल्ड शॅम्पू असतो जो मॅनिक्युअरचा, तो यूज करावा लागतो. तो टाकून तुम्हाला त्यांचे हँड डिप करून ठेवायचे आहे 10 मिनिटासाठी. आणि तुम्ही त्याच्यामध्ये काही इसेन्शियल ऑइल्स आहे किंवा इप्सम सॉल्ट मिळतं, ज्याच्यामुळे रिलॅक्सिंग असा हातांना इफेक्ट मिळत असतो. तर त्याचा सुद्धा तुम्ही त्या पाण्यामध्ये यूज करू शकता. नेक्स्ट आहे क्युटिकल केअर. आता क्युटिकल केअर म्हणजे काय? तर जी नखांच्या पाठीमागे आपण पुश केलेली स्किन असते. मागे क्युटिकल पुशरने पुश करतो आणि ती जी आपण ज्यावेळेला हँड सोक झालेले असतात 10 मिनिटानंतर, त्यावेळेला आपल्याला क्युटिकलची केअर घ्यायची असते. क्युटिकल कट करायचे असतात. क्युटिकल पुशरने क्युटिकल मागे ढकलावे लागतात आणि त्यानंतर जी एक्स्ट्राची जी डेड स्किन आहे क्युटिकलची, ती जेंटली हाताने क्युटिकल कटरच्या साहाय्याने कट करणं गरजेचं असतं. म्हणजेच एक्स्ट्राची जी क्युटिकलची स्किन आहे ती क्युटिकलच्या साहाय्याने किंवा क्युटिकल कटरने तुम्हाला रिमूव्ह करून टाकायची आहे ती स्किन. नेक्स्ट आहे एक्सफोलिएशन अँड मसाज. एक्सफोलिएशन म्हणजे काय? तर हातांचं स्क्रबिंग होणं खूप गरजेचं आहे. हातांना स्क्रब करणं, नेल्सला क्लीन करणं आणि यामुळे तुमच्या त्या क्लायंटचे हँड हे सॉफ्ट होतात, डेड स्किन पूर्ण निघून जाते. म्हणजे काय होतं, की हाताचं एक्सफोलिएशन होतं. आणि त्यानंतर ते स्क्रब पुसून काढल्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटासाठी मसाज करायची आहे. मसाज क्रीमने किंवा मग काही हायड्रेटिंग लोशन येतात, त्या लोशनने किंवा ऑइलच्या साहाय्याने तुम्हाला त्या क्लायंटच्या हँड्सवरती 5 ते 10 मिनिटासाठी मसाज करायचा आहे. नेक्स्ट आहे सगळ्यात शेवटचा जी स्टेप आहे ती आहे नेल पॉलिश. आता नेल पॉलिश अप्लाय करण्याची सुद्धा टेक्निक असते. ज्यावेळेला तुम्ही मसाज करता, पूर्ण मॅनिक्युअर कंप्लीट होतं, एक्सफोलिएशन झालं, मसाज झाली, तर काही क्लायंटला जर पॅक लावून अप्लाय करून हवा असेल हातांवरती, तर तुम्ही तसा पॅकही यूज करू शकता. नसेल तर अदरवाईज बेसिक मॅनिक्युअरमध्ये तुम्ही फक्त एक्सफोलिएशन आणि मसाज झाल्यानंतर डायरेक्टली शेवटी जी आहे ती नेल पॉलिश अप्लाय करण्यासाठी घेऊ शकता. मग नेल पॉलिशिंग कशी अप्लाय करायची आहे? तर काही वेळेला असं होतं, की मसाज केल्यामुळं किंवा ऑइलने किंवा क्रीमने आपण मसाज करतो क्लायंटच्या हँडवरती. त्यावेळेला ते मसाज करताना त्या नखांच्या वरती तो क्रीमचा बेस येऊन बसतो आणि ज्यावेळेला आपण नेल पॉलिश अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला ती नेल पॉलिश अप्लाय केल्यानंतर डायरेक्टली लवकर ड्राय होत नाही, सुकत नाही असा प्रॉब्लेम होतो. तर ज्यावेळेला तुम्ही नेल पॉलिशिंग करणार आहात नखांना, त्यावेळेला सगळ्यात अगोदर तुम्हाला त्या नेल्सला एका कॉटनवरती ॲस्ट्रिंजंट घ्यायचं आहे थोडं आणि त्या ॲस्ट्रिंजंटच्या साहाय्याने नेल पेंट लावण्या अगोदर ते नेल्स क्लीन करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती नेल पॉलिश लावण्या अगोदर बेस कोट अप्लाय करायचा आहे. तो बेस कोट ड्राय झाल्यानंतर तुम्हाला नेल पॉलिशचे 2 लेयर लावायचे आहेत. पहिला लेयर लावल्यानंतर तो लेयर ड्राय होऊन द्यायचा आहे नेल पॉलिशचा आणि नंतर दुसरा लेयर लावायचा आहे नेल पॉलिशचा एकदम जेंटल हाताने. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी ज्या वेळेला नेल पॉलिश ही ड्राय होते, त्यावेळेला टॉप कोट लावायचा आहे.
कारण या टॉप कोटने तुमच्या त्या क्लायंटच्या नखांवरती एक्स्ट्रा शाईन येणार आहे आणि टॉप कोट हे त्या नेल पॉलिशला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतं, म्हणजे लवकर ती नेल पॉलिश रिमूव्ह होत नाही. आणि फायनल जो टच आहे तो म्हणजे काय, तर एकदा नेल पॉलिश लावून तुमची कंप्लीट झाली, ती ड्राय झाली, टॉप कोट लावून झाला, त्यानंतर ज्यावेळेला ड्राय होते तर एक्स्ट्राची जी नेल पॉलिश आहे नखांच्या किंवा हाताच्या शेजारी लागलेली, बोटांच्या शेजारी लागलेली, ती एक्सेस जी नेल पॉलिश आहे अराउंड द नेल्स ती क्लीन करायची आहे. आणि ती जे ऑरेंज स्टिक आहे त्याच्या साहाय्याने तुम्ही ते क्लीन करू शकता. आणि नंतर नखांवरती क्युटिकल ऑइल अप्लाय करून हलक्या हाताने किंवा नखांचा जो कडेचा भाग आहे त्याच्यावरती क्युटिकल ऑइल अप्लाय करायचा आहे. डायरेक्टली नखांवर नाही, नखांच्या सभोवताली स्किनवरती, आणि हलक्या हाताने मसाज करायचा आहे. यामुळे त्या क्युटिकलला नरिशमेंट मिळेल आणि हँड हे सॉफ्ट आणि एकदम सफल असे दिसतील आणि हेल्दी लुक त्या हातांना दिसणार आहे. नेक्स्ट आपण जाणून घेणार आहोत हायजीन आणि सेफ्टीच्या काही टिप्स. फर्स्ट आहे ऑलवेज सॅनिटाईज टूल्स बिफोर अँड आफ्टर यूज. लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा तुम्ही जे काही टूल्स यूज करताय ते बिफोर आणि आफ्टर यूज करण्या अगोदर सॅनिटाईज असणं खूप गरजेचं असतं. तुमचे हँड सॅनिटाईज असणं गरजेचं असतं ट्रीटमेंट करण्या अगोदर. त्याचप्रमाणे जे तुम्ही यूज करणार आहात टूल्स ते यूज करण्या अगोदर किंवा मॅनिक्युअर ही ट्रीटमेंट स्टार्ट करण्या अगोदर त्यांचं सॅनिटाईज होणं खूप गरजेचं असतं. नेक्स्ट आहे अवॉइड कटिंग क्युटिकल्स टू डीपली टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. ज्यावेळेला क्युटिकल हे कट केले जातात त्यावेळेला ते खूप डीपली कट होणार नाही याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. यामुळे इन्फेक्शन होण्याचे किंवा त्या क्लायंटला जास्त कट होण्याचे चान्सेस कमी राहतात. यूज डिस्पोजेबल टूल्स वेनेवर पॉसिबल. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर डिस्पोजेबल टूल्सचा जरी यूज केला तरी तुम्हाला फायदेशीर होणार आहे. म्हणजे एकदा यूज केलं, सपोज एकदा एका व्यक्तीसाठी मॅनिक्युअर करताना ते टूल्स यूज केलं आणि ते जर डिस्पोज करता येत असतील तर तसे जर टूल्स असतील तरी सुद्धा तुमच्यासाठी फायद्याचं असणार आहे, कारण पुन्हा पुन्हा तुम्हाला ते सॅनिटाईज करावे लागणार नाहीत. नेक्स्ट आहे इन्श्योर प्रॉपर व्हेंटिलेशन वाईल युजिंग नेल पॉलिश अँड रिमूव्हर्स. लक्षात ठेवा, जिथे तुम्ही वर्क करताय किंवा मॅनिक्युअरचा जो काही भाग आहे, सेक्शन आहे, तो भाग जो आहे तिथे फॅन असणं, प्रॉपर व्हेंटिलेशन असणं किंवा मग AC असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण क्लायंटला पण अनकम्फर्टेबल वाटलं नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नेल पॉलिश ड्राय लवकर होते आणि जे रिमूव्ह करताना सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. तर हे जे काही ज्या हायजीन आणि सेफ्टीच्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुम्हाला तुमचं काम करताना किंवा मॅनिक्युअर ही ट्रीटमेंट करताना कुठलाही अडथळा किंवा अडचण जाणवणार नाहीये. तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर फक्त त्याच्यासाठी तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवायचे आहेत. धन्यवाद.